होती की 12च्या नंतर भजनं चालू व्हावी, 12च्या नंतर बुवा जागर व्हावा, अशी त्या बहुतेक त्या भवानीचीच कृपा होती. म्हणून त्या भवानीसाठी गाणं म्हणतो. कुंभळ गाईच्या नावान, माझ्या अंबेच्या नावान, पहिला काळ चांगला होता. ह्या जे टोपी घालून जे वयस्कर लोक बसले आहेत, भले त्यावेळी आपले पूर्वज अनपड होते, पण कसे जजमेंटशीर होते. आता शिकले, मॅप बीप लावून न्यायला लागले, रॅली बिली मध्ये अडकले. पण तो पहिला काळ खूप सुंदर होता. पहिले लोक भले अनपड होते, शिक्षण कमी होता, पण जजमेंटशीर होते. पहिला मुलगा दुसरीत बसला की दुसरा मुलगा पहिलीत आला, दुसरा मुलगा तिसरीत गेला, पहिला मुलगा तिसरीत गेला की तिसरा मुलगा पहिलीत आला. जजमेंट होती. म्हणजे पहिल्याची दप्तरं, पहिल्याची पुस्तकं त्याला मिळायची. पण आता काळ बदलत चाललाय. आता लोक जास्त शिकली, आता फॅमिली प्लॅनिंग मध्ये आले. मी पण या बुवांसारखंच होतं पहिलं, गुडगुड जसो गालबिल वर होते माझ्याशी, टवके होते लहान असताना खूप मी सुंदर होतो, गोरं गुमटा होतो, केस बीस नव्हते. हे केस आता वाढवले. आता वेळ झाला म्हणून अहो एकदा याचा केसाचा रबर हातात आला ना तर मोर काय भाल्या लांडोरंग पण नाचवलेला आहे. लहान असताना फार सुंदर होतो. आईच्या मैत्रिणी यायच्या, माझे गाल वाढायचे, पेडणेकरणी तुझा मुलगा किती गोंडस आहे, किती सुंदर आहे, असे गाल वाढायचे. आणि आईला म्हणायचे आम्ही याला घेऊन जाऊ. मग माझी आई म्हणायची घेऊन जा, मग तुम्हाला समजेल काय लायकीचा आहे तो. लहान असताना आणि त्या दिवशी गेल्या महिन्यात घरी हळदी कुंकू होतं. माझ्या माघारणीच्या जवळजवळ 20-25 मैत्रिणी आल्या होत्या घरी मिसेसच्या हळदी कुंकाला. ती माझी मिसेस सांगायची हे आणा ते आणा हे आणा ते आणा, मी आपला घेऊन यायचो. पण त्याच्यात जाताना एक मैत्रिणी बरी, माघारणीची मैत्रिणी एक बरी बोलली, पेडणेकरणी तुझा नवरा किती छान आहे ग. पण माझी बायको बोलली नाही की 2 दिवस घेऊन जा म्हणून. प्रेम काय लोक म्हणतात की बायको आपल्याला प्रेम करत नाही. काय लोक म्हणतात बायको आपल्याला प्रेम करत नाही, पण चुकीच आहे ते. आपली बायको आपल्यावर प्रेम किती करते हा जर अनुभवायचा असेल ना तर तुम्ही उद्या अनुभवा. एक वेळ अर्जंट काम कुठे जर पुण्याला अर्जंट काम असेल ना तर आपली मुलं आपली बायको शेजारी ठेवे आणि पुण्याला कामाला जाईल. पण नवऱ्याला मात्र शेजारी ठेवणार नाही. बघा गेल्या वर्षी अयोध्यामध्ये भगवंत प्रभू रामचंद्राचं दिव्यभव्य मंदिर बांधण्यात आलं होतं. आणि आपल्याला याच डोळी त्या भगवंत प्रभू रामचंद्राचं दर्शन मिळालं. म्हणून पहिलं प्रभू रामचंद्राचं भजन करूया. श्रीराम जानकी बैठे
झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, ओ राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। हर घर में भी एक ही नाम, हर घर में भी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का।